गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमध्ये आपण आता एक महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहोत की ज्याचं नाव आहे स्टेशनरी वेव्ज. स्टेशनरी या शब्दाचा अर्थ आहे स्थिर. स्टेशनरी वेव्ज स्थिर तरंग, स्टँडिंग वेव्ज थांबलेले तरंग, असा त्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. तर ह्या स्थिर तरंग नेमक्या असतात कशा, त्या कशा निर्माण करतात, काय केलं जातं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे प्रॉपर्टीज त्या दिसतात कशा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. टेक्स्टबुकमध्ये हे असं या ठिकाणी हे असं चित्र दाखवलं पहा की ज्यामध्ये आपल्याला त्या स्टेशनरी वेव्ज दिसतात कशा हे तिथं आपल्याला दिसतं. आपण काय करूयात, थोडंसं डेमॉन्स्ट्रेशन टाईप आपण याचा अभ्यास करूया. समजा इथं असं एक डेन्सर मीडियम आहे आणि त्या डेन्सर मीडियमला अशी आपण एक दोरी बांधली आहे आणि ती दोरी एक टोक त्या दोरीचं तिथं आपण भिंतीला बांधलेलं आहे आणि दुसरं टोक हे इथं आपल्या हातात आहे. हे दुसरं टोक असं मी वर खाली असं व्हायब्रेट केलं की याच्यावर अशा वेव्स तयार होतील. क्रेस्ट, ट्रफ, क्रेस्ट, ट्रफ. वेन ट्रफ इज इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम देन व्हॉट गेट्स रिफ्लेक्टेड बॅक. जेव्हा आपण ट्रफ टाकतो डेन्सर मीडियमवर काय रिफ्लेक्ट होऊन येतं, तर आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड. अशा प्रकारे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन वेव्ज या ठिकाणी आपल्याला दिसतात. पहा, इन्सिडेंट वेव्ह जी आहे ती कुठल्या दिशेनं चालली आहे, टोवर्ड्स पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, आणि रिफ्लेक्टेड वेव्ह इज टोवर्ड्स निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. या दोन्हीही वेव्ज, इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह, या दोन्हीही वेव्ज आयडेंटिकल आहेत. आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट्स मीन्स विच physical quantities are same in those two waves: amplitude, period, frequency, wavelength, everything is same, but there is a difference in direction of both the waves is exactly opposite to each other. अशा दोन वेव्स की ज्या दोन वेव्स आयडेंटिकल आहेत, सारख्या आहेत आणि दोघांची दिशा मात्र विरुद्ध आहे, अशा दोन वेव्स एकमेकांमध्ये मिक्स केल्या तर आता जे समोर तुमचं चित्र दिसत आहे असं हे चित्र दिसतं. आणि हे जे चित्र आहे यालाच आपण म्हणायचं आहे स्टेशनरी वेव्ज आणि याला दुसरं नाव आहे स्टँडिंग वेव्ज. स्टेशनरी ऑर स्टँडिंग वेव्ज. अशा या स्टेशनरी वेव्जचा अभ्यास आपण आता करूया. त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे प्रॉपर्टीज, फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करूयात. एक डेमॉन्स्ट्रेशन टाईप एक छोटासा एक्सपेरिमेंट बघूया आपण. हे पहा, इथे एक दोरी अशी त्या दोन टोकांना बांधली आणि ते एक टोक असं व्हायब्रेट होत आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारचे वेव्स दिसत आहेत आणि त्याच्यावर लूप्स दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 लूप्स दिसत आहेत. पहा, आता ह्या ज्या लूप्स आहेत ह्या लूप्स आपण कमी पण करू शकतो आणि वाढवूही शकतो. त्याला दिलेला ताण असेल किंवा त्याची लेंथ असेल, या गोष्टी जर आपण कमी जास्त केल्या तर तिथं जे दिसताना लूप्स जे आहेत ते कमी जास्त होतात. हे पहा, आता किती लूप्स दिसत आहेत बघा इथं याच्यामध्ये. 1 2 3 4 5, आता 4 दिसतील पहा. 1 2 3 4. या अशा पद्धतीनं कमी जास्त आपण ते लूप्स करू शकतो. आता 3 दिसत आहेत पहा. हे पहा, इथे टेक्स्टबुकमध्ये आपल्याला त्या स्टेशनरी वेव्स कशा दिसतात याचं या ठिकाणी एक चित्र इथं काढलेलं आहे. इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह दोन इथं दाखवलेले, एक डॉटेड लाईन दाखवली आणि एक कंटिन्युअस लाईन दाखवली आहे. अशा प्रकारच्या या स्टेशनरी वेव्स इथं आपल्याला दिसणार आहेत. आणि या स्टेशनरी वेव्सचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे वैशिष्ट्ये, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे व्हॉट आर स्टेशनरी वेव्ज. स्टेशनरी वेव्ज म्हणजे काय, असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर सांगणार. व्हेन, आता बघा ही एक दोरी आता सांगितल्याप्रमाणे आणि हे अशा प्रकारे ही इन्सिडेंट वेव्ह आपण काढूया आणि आता रिफ्लेक्टेड वेव्ह काढूया आपण. असे एकमेकांमध्ये इंटरफेअर झाल्या आणि हे जे चित्र आहे याला काय म्हणायचं आहे, स्टेशनरी वेव्ज, स्टँडिंग वेव्ज. व्हॉट आर स्टेशनरी वेव्ज, व्हॉट आर स्टँडिंग वेव्ज. व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ज traveling along same path but opposite in direction interfere with each other, then the resultant wave formed is called as stationary waves. जेव्हा दोन आयडेंटिकल म्हणजे सारख्या, प्रोग्रेसिव्ह म्हणजे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स जे आपण आता बघत आहे त्या एकाच मार्गातून चाललेल्या आहेत पण विरुद्ध दिशेनं आहेत आणि इंटरफिअर होत आहेत एकमेकांमध्ये, आणि त्यावेळेस जी रिझल्टंट वेव्ह तयार होते त्या रिझल्टंट वेव्हला म्हणायचं स्टेशनरी वेव्स. म्हणजे आता बघा काय काय आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये. व्हेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ज, आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट्स, आयडेंटिकल म्हणजे सारख्या, आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ज
ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ, एकाच मार्गाने जात आहेत, बट अपोजिट इन डायरेक्शन, दिशा मात्र विरुद्ध आहे, मार्ग एकच आहे. अँड इंटरफिअर विथ इच अदर, इंटरफिअर व्हायला पाहिजे, एकमेकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजेत, इंटरफिअर विथ इच अदर. देन द रिझल्टंट वेव्ह फॉर्म्ड इज कॉल्ड ॲज स्टेशनरी वेव्ह. वन्स अगेन, व्हॉट आर स्टेशनरी वेव्स, व्हॉट आर स्टँडिंग वेव्स, डिफाईन स्टेशनरी वेव्स असा प्रश्न असतो. याचं उत्तर बघा. वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स traveling along same path but opposite in directions interfere with each other, then resultant wave formed is called as a stationary wave. तर अशा प्रकारे स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं. आणि आता ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन याप्रमाणे आपण आता इथे सांगू शकतो. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याचे प्रॉपर्टीज आपण एक एक बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज बघत असताना आपल्याला पहिला पॉईंट जो आहे तो आत्ता जी डेफिनेशन सांगितली आहे तोच पॉईंट आपण या ठिकाणी सांगायचा आहे. सो फर्स्ट पॉईंट इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ दिस स्टेशनरी वेव्ह. सो फर्स्ट पॉईंट इज डेफिनेशन. व्हॉट इज डेफिनेशन? वेन टू आयडेंटिकल सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन्स इंटरफिअर विथ इच अदर, देन द रिझल्टंट वेव्ह फॉर्म्ड इज कॉल्ड ॲज ए स्टेशनरी वेव्ह. आता हे जे चित्र तुम्हाला दिसतं आहे इथं, ते चित्र ते स्टेशनरी वेव्हचंच आहे. आणि त्यामध्ये किती लूप्स दिसत आहेत आपल्याला? लूप्स बघा किती दिसत आहेत. 1 2 3 4, 4 लूप्स दिसत आहेत पहा. मग आता त्या 4 लूप्समध्ये जे माध्यम आहे ते कसं डिवाईड झाले पहा. त्या ठिकाणी काय काय दिसतं आपल्याला, कशा प्रकारे त्याचं विभाजन झालेलं आहे हे आपण बघूया. इथे तुम्ही नीट बारकाईनं पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट याचा ॲम्प्लिट्यूड 0 आहे पहा. म्हणजे तो व्हायब्रेटच होत नाही, ॲम्प्लिट्यूड 0. हा सुद्धा पॉईंट तसाच आहे, हा पण पॉईंट तसाच आहे पहा. आणि हा इथला पॉईंटसुद्धा हा तसाच आहे. म्हणजे इथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे. असे पॉईंट्स की जिथं ॲम्प्लिट्यूड 0 असतो त्याला म्हणायचं नोड. दी पॉईंट्स व्हेअर ॲम्प्लिट्यूड इज 0 आर कॉल्ड ॲज नोड्स. मग आता इथं तुम्ही बघा, याच्यामध्ये आणखी असे काही पॉईंट्स आहेत की जिथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम आहे. हे पहा, हा पॉईंट इथला ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, सगळ्यात जास्त आहे. इथं पण तसंच आहे, इथंही तसंच आहे पहा, इथंही तसंच आहे. इथं ॲम्प्लिट्यूड मॅक्सिमम आहे. मग असे जे पॉईंट्स आहेत की जिथं ॲम्प्लिट्यूड हा मॅक्सिमम आहे, तर अशा पॉईंट्सला काय म्हणायचं? अँटी नोड. काय म्हणायचं त्याला? अँटी नोड. अँटी नोड. Antinode. The points where amplitude is maximum are called as antinodes. म्हणजे आता इथं तुम्ही या डायग्राममध्ये जर आपण बघितलं तर कुठं नोड आणि कुठं अँटीनोड आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला जर दाखवायचं असेल तर ते आपण दाखवू शकतो. कसं दाखवायचं पहा. त्या डायग्राममध्ये बघूया आपण कुठं नोड आणि कुठं अँटीनोड आहे आपण दाखवूया. हे पहा, हा इथला पहिला पॉईंट आहे, तिथं नोड आहे, इथं अँटीनोड आहे. परत नोड, परत अँटीनोड, नोड अँटीनोड, नोड अँटीनोड, परत नोड इथं. म्हणजे अशा प्रकारे नोड अँटीनोड, नोड अँटीनोड असे विभाजन झालेलं आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल, इन स्टेशनरी वेव्ज द मीडियम इज डिवायडेड अल्टरनेटली इंटू नोड्स अँड अँटीनोड्स. आणि मग नोड म्हणजे कसले पॉईंट्स? आता म्हणजे इथे दुसरा पॉईंट आपल्याला असं सांगता येईल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीजमध्ये, दी मीडियम इज डिवायडेड इंटू नोड्स अँड अँटीनोड्स. नोड्स म्हणजे कसले पॉईंट्स? नोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज 0 म्हणजे मिनिमम. अँटीनोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम. असे हे काही पॉईंट्स आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला इथं सांगता येतील पहा. आता पुढचे पॉईंट्स बघूया. आता 5वा पॉईंट, ते जे नोड्स आणि अँटीनोड्स म्हणजे स्टेशनरी वेव्हचं जे पिक्चर आहे, जे चित्र आहे त्याच्याकडे परत एकदा आपण बघूया. इथं बघा तुम्ही, इथून आपण जर स्टार्ट केलं या पॉईंटपासून इथून, तर इथून इथंपर्यंत एक वेव्ह, म्हणजे हे एवढं अंतर जे आहे त्याला आपण काय म्हणायचं? लॅम्बडा. म्हणजे इथं आपल्याला 2 लूप दिसत आहेत पहा. त्या 2 लूपचं अंतर म्हणजे 1 लॅम्बडा. म्हणजे 2 लूपला 1 लॅम्बडा. तर मग एका लूपला किती अंतर असेल? एका लूपला λ/2, अर्धा लॅम्बडा. मग इथं आता बघा या डायग्राममध्ये, त्या डायग्राममध्ये आपण
दोन लगतचे नोड कुठे आहेत पहा, त्या दोघं लगतच्या नोडमधलं अंतर किती आहे ते बघूया आपण. हे पहा, इथे एक नोड आहे आणि इथे एक नोड आहे. ह्या दोन लगतच्या नोडमधलं अंतर हे एवढं अंतर किती, λ/2. सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज λ/2. इथं अँटीनोड आहे, इथं अँटीनोड आहे. या दोघांमधलं अंतर, हे अंतर किती होईल, हे पण अंतर तेवढंच होणार, λ/2. सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज λ/2 आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड्स इज ऑल्सो λ/2. म्हणजे इथं पॉईंट आपल्याला असं सांगता येईल, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स ऑर अँटी नोड्स इज λ/2. आणि हे नोड अँटीनोड हे समान अंतरावर आहेत. त्यामुळे अजून एक पॉईंट काय सांगता येईल, दी नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड. नोड्स आणि अँटीनोड्स कशा आहेत, इक्वली स्पेस्ड, म्हणजे त्यांच्यातलं अंतर कमी आहे, सेम आहे, इक्वल आहे. तर दोन लगतच्या नोडमधलं अंतर माहीत झालं, दोन लगतच्या अँटीनोडमधलं अंतर माहीत झालं. मग आपण आता नोड आणि अँटीनोड यांच्यातलं अंतर काढू शकू का. हे पहा, इथं हे नोड आहे आणि इथं अँटीनोड आहे, म्हणजे अर्धी लूप. मग एका लूपसाठी λ/2, तर अर्ध्या लूपसाठी किती, λ/4. म्हणजे हे λ/4 डिस्टन्स कशातलं झालं, नोड आणि त्याच्या पुढचा अँटीनोड. द डिस्टन्स बिटवीन नोड अँड नेक्स्ट अँटीनोड इज λ/4, असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट कुठला आहे की इथं स्टेशनरीचा अर्थ काय, स्थिर. असे स्थिर तरंग जेव्हा निर्माण होतात तेव्हा त्या मीडियममधून, त्या माध्यमामधून एनर्जी ट्रान्सफर होत नाही. एनर्जी म्हणजे ऊर्जा पुढे जात नाही आणि मागे येत नाही. जसं आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह, सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये सुरुवातीला बघितलं, देअर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम, पार्टिकल व्हायब्रेट्स ॲट देअर ओन पोझिशन. बट इन दिस स्टेशनरी वेव्ज देअर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम अँड दॅट्स वाय दीज वेव्ज आर कॉल्ड स्टेशनरी वेव्ज. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो आपण बघूया या ठिकाणी, नोडमध्ये ॲम्प्लिट्यूड किती असतो, 0. तर हा जो ॲम्प्लिट्यूड 0 असणारा जो पॉईंट आहे त्याला नोड जे आपण म्हटलं आहे, तर हा जो पॉईंट आहे इथं आहे पहा, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, इथं नोड आहे, असे नोड आहेत. 1 2 3 4 5 नोड या ठिकाणी आहेत. आणि अँटीनोड किती आहेत बघा, 1 2 3 4 अँटीनोड आणि 5 नोड असे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि टोटल लूप्स आहेत 4. तर नोड म्हणजे ॲम्प्लिट्यूड हा 0, नोडमध्ये ॲम्प्लिट्यूड 0. मग का बरं ते नोडमध्ये ॲम्प्लिट्यूड 0 असेल, काय कारण असावं. तर तिथला जो पॉईंट आहे नोडच्या, तिथला पॉईंट, हा पॉईंट, तिथं प्रचंड प्रेशर आहे, म्हणजे प्रेशर मॅक्झिमम आहे. प्रेशर कसं आहे, प्रेशर इज मॅक्सिमम. मग आता प्रेशर मॅक्सिमम आहे म्हणून तिथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे आणि म्हणून त्या नोडला प्रेशर अँटीनोड असं म्हटलेलं आहे पहा. प्रेशर अँटीनोड. अँटीनोड म्हणजे मॅक्झिमम, प्रेशर मॅक्झिमम आहे म्हणून तिथं ॲम्प्लिट्यूड 0 आहे आणि म्हणून त्याला आपण नोड म्हटलं आहे आणि त्याच नोडला आपण प्रेशर अँटीनोड असं म्हणायचं आहे. मला वाटतं लक्षात येतं तुमच्या. नोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज 0 but pressure at that point is very large so that the amplitude is 0. So pressure is very large. As pressure is very large, nodes are called as pressure antinode. आणि अँटीनोडचं काय आहे बघा, अँटीनोडच्या पॉईंट्सला आपण काय म्हणूयात, अँटीनोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड किती आहे तिथं, मॅक्सिमम. अँटीनोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम. अँटीनोडला म्हटले नाही का आपण, अँटीनोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्सिमम. म्हणजे इथं पहा, हे अँटीनोड आहे, हे अँटीनोड आहे, हे अँटीनोड आहे, हे अँटीनोड आहे. मग मॅक्झिमम प्रेशर आहे, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड आहे, म्हणजे तिथं प्रेशर खूप कमी आहे. प्रेशर हा कमी आहे, मिनिमम. मग प्रेशर मिनिमम असल्यामुळं त्याला म्हणायचं प्रेशर नोड. Antinodes are called as pressure nodes because pressure is minimum at antinode. आणि ते फ्रीली व्हायब्रेट होऊ शकतात, मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होऊ शकतात, कारण तिथं प्रेशर कमी आहे म्हणून. म्हणजे एक पॉईंट आता काय झाला, नोड्स आर प्रेशर अँटीनोड्स अँड अँटीनोड्स आर प्रेशर नोड्स.
अशा प्रकारे आपल्याला भरपूर असे वेगवेगळे पॉईंट्स, कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज म्हणून आपण सांगू शकतो. अजून काही पॉईंट्स आहेत पहा. आता इथली एक लूप जर तुम्ही घेतली त्या स्टेशनरी वेव्हमधली, या स्टेशनरी वेव्हमध्ये एक लूप घेतली आपण, समजा या इथं कुठली पण एक लूप आपण घेतली, तर आता इथं मी 3 लूप काढलेत पहा. 3 लूप असू शकतात, काही नाही, चेंजेस करू शकतो आपण. तर इथं एका लूपमधले सगळे पार्टिकल्स सेम फेजमध्ये असतात. ऑल पार्टिकल्स इन दिस वन लूप, म्हणजे एका लूपमधले सगळे पार्टिकल्स. आता ही फर्स्ट लूप आहे, ही सेकंड लूप आहे, ही थर्ड लूप आहे. ह्या फर्स्ट लूपमधले सगळे पार्टिकल्स, ऑल पार्टिकल्स इन दिस वन लूप आर इन सेम फेज, एकाच फेजमध्ये ते असतात. आणि हा जो फेज आहे, हा फेज या लूपचा वेगळा, या दुसऱ्या लूपचा वेगळा, या तिसऱ्या लूपचा वेगळा. ऑल पार्टिकल्स इन वन लूप आर इन सेम फेज अँड हॅव्हिंग सेम पिरियड. म्हणजे काय, इथले सगळे पार्टिकल्स एकाच वेळेस वर येतात आणि एकाच वेळेस खाली जातात. म्हणजे त्यांचा जो फेज जो आहे, स्टेट ऑफ ऑसिलेशन, स्टेट ऑफ व्हायब्रेशन सेम आहे. सगळे मिळून वर जातात, सगळे मिळून खाली येतात. त्याच लूपमध्ये सगळे पार्टिकल्स, एकाच लूपमधले सगळे पार्टिकल्स सेम फेजमध्ये असतात. परंतु दुसरे जी लूप आहे, त्याच्या पुढच्या लूप्स जे आहेत, ते मात्र ह्या पहिल्या लूपच्या किंवा या इतर लूपच्या फेजमध्ये नसतात. फेज चेंजेस फ्रॉम लूप टू लूप. असे खूप पॉईंट्स होतील आणि आपण आता तुम्हाला मी याचे नोट्स दाखवतो तुम्हाला. हे पहा, स्टेट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्हज. SW म्हणजे स्टेशनरी वेव्हज. तर पहिला पॉईंट मी घेतला आहे डेफिनेशन. When two identical simple harmonic progressive waves travel along same path but opposite in directions interfere with each other, then the resultant wave formed is called as stationary wave. हा फर्स्ट पॉईंट डेफिनेशनचा झाला. नंतर सेकंड पॉईंट बघा, इन स्टेशनरी वेव्ह द मीडियम इज डिवायडेड अल्टरनेटली इंटू नोड्स अँड अँटीनोड्स. मग नोड्स म्हणजे कसले पॉईंट्स हॅव्हिंग 0 ॲम्प्लिट्यूड आणि अँटीनोड्स हॅव्हिंग मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड. नंतर फोर्थ पॉईंट, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स इज लॅम्बडा बाय 2 और डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स इज ऑल्सो लॅम्बडा बाय 2. दोन्ही एकत्र केले. नंतर नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड, म्हणजे त्यांच्यातलं डिस्टन्स हे इक्वल असतं, समान असतं. डिस्टन्स बिटवीन नोड अँड नेक्स्ट अँटीनोड इज लॅम्बडा बाय 4, म्हणजे नोड आणि अँटीनोडमधलं अंतर किंवा अँटीनोड आणि नोडमधलं अंतर म्हणजे अर्धी लूप, ते अंतर लॅम्बडा बाय 4. एका लूपचं अंतर लॅम्बडा बाय 2, 2 लूपचं अंतर लॅम्बडा आणि अर्ध्या लूपचं लॅम्बडा बाय 4, हे लक्षात इथं ठेवायचं आहे. देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम. The nodes are pressure antinodes and antinodes are pressure nodes. आत्ता सांगितलेला पॉईंट्स. All particles in one loop are in same phase and having same period and the phase changes from loop to loop. अशा प्रकारे भरपूर असे वेगवेगळे पॉईंट्स आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला सांगता येतात. हा कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज हा जो प्रश्न आहे, हा 2 मार्कासाठी जर आला तर 4 पॉईंट्स तुम्हाला यातले कुठलेही 4 पॉईंट्स लिहावे लागतील. आणि जर समजा हा प्रश्न 3 मार्काला आला तर 6 पॉईंट्स लिहावे लागतील. तर आत्तापर्यंत मोस्टली हा 2 मार्कासाठीच आलेला आहे. म्हणजे 4 पॉईंट्स तुम्ही कुठलेही चांगले तयार करून ठेवा की जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. तर हा झाला, हा अभ्यासाला आपण सुरुवात केली आहे स्टेशनरी वेव्हजच्या. आपण उद्या काय करूयात, नेक्स्ट टाईम आपण स्टेशनरी वेव्हचं जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे, ॲनालिटिकल ट्रीटमेंट, जसं कंपोजिशन ऑफ 2 SHMsमध्ये आपण ॲनालिटिकल ट्रीटमेंट फॉर द कंपोजिशन ऑफ 2 SHMsचा अभ्यास केला आपण, तसंच अगदी इथं आता स्टेशनरी वेव्हच्या इक्वेशनचा अभ्यास ॲनालिटिकली म्हणजे मॅथमॅटिकली आपण करणार आहोत. तर ते करण्याआधी तुम्ही सगळ्यांनी कंपोजिशन ऑफ 2 SHMचा प्रश्न एकदा वाचून घ्या, त्याचा अभ्यास करा. तो जर चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला हेही सोपं जाईल आणि दोन्ही क्वेश्चन्स सायमल्टेनियसली तुम्हाला अभ्यास करता येतील. ओके, तर आपण या ठिकाणी आता इथं थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण स्टेशनरी वेव्हच्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा अभ्यास करूयात. ओके, थँक्यू.